जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आपण आज अशा विषयावरती बोलणार आहोत की जे संकट अचानक म्हणजे आमच्या भागात अचानकच आलेत, जे सोयाबीन पिकावरती आलेले आहेत, म्हणजे सोयाबीनच्या शेंगा करपत आहेत. मी आपल्याला एकदा दाखवतो, आपण नीट काळजीपूर्वक पहा. हे पहा, या अशा प्रमाणात शेंगा होत आहेत आणि याचं प्रमाण जे आहेत ते मला पंचगंगा या व्हरायटीमध्ये थोड्याफार प्रमाणात जास्त दिसत आहेत. इतरही व्हरायटीत आहेत पण कमी प्रमाणात आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या नजरेस पडत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर चला, आपले परत एकदा आपल्या शेतकऱ्याचे यूट्यूब चॅनल म्हणजे इंडियन फनी फार्मर या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच बेल आयकन जरूर प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर मित्रांनो, आपण याच्यावरती फवारणी घेतली होती, त्याआधी मी आपल्याला एकदा पूर्ण सोयाबीन दाखवतो. एकदा पाहून घ्या. हे पहा, शेंगाही खूप चांगल्यापैकी लागलेल्या आहेत. हे पहा, त्याला आपण आज जाऊ. नाही तर काय होतं, कढीची झाडं दाखवल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक होती असे अनेक जणांना वाटतं, तसं मलाही वाटतं. त्यामुळे मी आपल्याला एकदा आतले झाडं दाखवतो. पाहू शकता, चांगल्यापैकी शेंगा लागलेल्या आहेत. हे एकदा लक्षपूर्वक पहा. हे पहा, झाडं म्हणजे एकदम असे शेंड्यापर्यंत शेंगा लागल्या आहेत. हे पहा, ही साईड पण पहा, आहे का. आणि कढीचे झाडं नाही, ते मधले झाडं आहेत. ज्यावेळेस कढीचे झाडं दाखवले त्यावेळेस आपण हा फसाल इतक्या शेंगा अशा लागलेल्या आहे भरगतचं. हे पहा, इथं हे कढीचंच झाड आहे, म्हणजे मधलंच आहे, पण त्याच्या अवतीभोवती थोडी मोकळी जागा आहे. तर याला जवळपास 500च्या आसपास शेंगा असतील, कारण मी एका झाडाच्या शेंगा मोडल्या तर 428 भरल्या होत्या. तर त्या झाडाला याच्यापेक्षा थोड्या कमी दिसत होत्या, तर याला 500च्या आसपास असतील. हे पहा, खूप जास्त प्रमाणात अशा शेंगा लागल्यात, त्या पानामुळं नीट दिसत नाही. हे पहा, तर चला, आपला जास्त वेळ नाही घेता मी आपल्याला सांगतो की मी याच्यावरती काय फवारणी घेतली होती, ज्यामुळं जे शेंगातील जे करपा आहेत तो, मित्रांनो, मला वाटतं की तो शेंगातील बॅक्टेरियामुळं होणारा काही रोग असेल. आता जे मला त्याची तर जास्तीत जास्त माहिती मला नाही, तर आपल्याला असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळू शकता. पण आपण याच्यावरती औषध फवारणी केली, त्यापासून आपल्याला रिझल्ट मिळाला आणि त्याचं औषध मी आपल्याला सांगितलं आहेत, म्हणजे बुरशीनाशक. तर मित्रांनो, आपण याच्यावरती सर्वात स्वस्त आणि मस्त आळीसाठी घेतलेलं औषध म्हणजे इमामेक्टिन, हे आपल्या अनेक शेतकऱ्यांच्या परिचयातलं औषध आहे. हे आपण 10 ते 12 ग्रॅम एका पंपसाठी घेतलं. त्याचसोबत आपण मेटलॅक्झिल 8% प्लस मेनकोजेब हे दोन्हीचं कॉम्बिन असलेलं एक म्हणजे मेटल ग्रो या कंपनीचं आपण बुरशीनाशक घेतलं. आपण कोणत्याही कंपनीचे 2 घटक असलेलं हेच बुरशीनाशक घेऊ शकता. हे आपण 25 ग्रॅम एका पंपसाठी घेतलं आहेत. आणि त्यासोबत आपण पोटॅश MOP जे म्युरेट ऑफ पोटॅश असतो, जे आपला 50 किलोच्या गोणीमध्ये आपण शेतात टाकतो, ते खत आम्ही 50 ते 60 ग्रॅम एका पंपसाठी घेतलं आणि त्याची याच्यावरती फवारणी केली, ज्याचा खूप चांगल्यापैकी रिझल्ट मिळाला आहेत. हे आपण इथे पाहू शकता. शेंगा पण अशा टप्पू झालेल्या आहेत, म्हणजे एकदम चांगल्याशा शेंगा आपल्या सोयाबीनला पोचलेल्या आहेत. हे पहा, हे पहा, इथं एक सेपरेट झाड आहे, हे आपल्याला दाखवतो. हे पहा, याला तर इतक्या शेंगा आहे. हे पहा, इतक्या म्हणजे इतक्या शेंगा आहे. हा, ते 2 झाडं आहेत मित्रांनो, चिटकून. हे पहा, पण इतक्या शेंगा याला काही इथंच मला वाटतं 1000च्या वर शेंगा इथे भरतील, इतक्या दाट शेंगा आपल्या सोयाबीनला इथे लागलेल्या आहेत. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून या रोगांपासून त्यांची सोयाबीनची सुटका होईल आणि त्यांना ही चांगल्यापैकी उत्पादन आपल्या पदरी पडू शकेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.